नमस्कार. अतिशय स्टर्डी, एकदा बी लावलं की परत कधीच बघायला लागणार नाही अशी जी वनस्पती आहे ती माझ्या मागे इथे तुम्हाला दिसते. ही चवेणी किंवा रानकेळं आहे. कौदर असं सुद्धा म्हणतात. अनेक वेगवेगळे उपयोग आहेत. हिला एक विशिष्ट अशी सुपर पॉवर दिलेली आहे आणि ती सुपर पॉवर अशी आहे, तिचं आयुष्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती बिलकुल मरत नाही. म्हणजे असं 5 वर्षाचं तिचं आयुष्य असतं. डॉर्मंट स्टेजला जाते, परत तिच्यानं रिज्युव्हिनेट होऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला सुकलेला तिचा जो कांद आहे त्याच्यामधून जे अशी 2-3 पानं आलेली आहेत कौदरला येत असतात. ह्याच्यावरती आग लागली, वणवा लागला, ड्राऊट जरी आला, पाणी मिळालं नाही, त्याच्यावरनं तुम्ही चाललात, काही झालं किंवा तिला उपटून बाजूला काढून ठेवलं तरी सुद्धा ती वनस्पती मरत नाही. ही जी रानकेळी आहेत ह्याच्यातनं हे कोंब फुटलेलं आहे आणि हे जमिनीतनं उपटलेलं झाड आहे. तरी सुद्धा ही झाडं एकदम बेस्ट कंडिशनमध्ये आहेत. ह्याला सुद्धा नवीन कोंब आलेला आहे. ती दोन्ही झाडं छान जगलेली आहेत आणि पावसाळा आला की ह्यांना ताबडतोब जमिनीत नाही घातलं तरी सुद्धा ह्याच्यातनं जगून येतील. 4 वर्षाची तिची लाईफ सायकल असते. पहिल्या वर्षी बी पासून फूटभर उंचीचं रोप तयार होतं आणि त्याच्यानंतर त्याचा कांद डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. 5 वर्ष ते झाड परत पावसाळा संपला की जमिनीच्या आतमध्ये जातं कांद ह्या स्वरूपामध्ये आणि परत नवीन ते पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याच्यातनं सगळ्यांना पानं येतात. मेल्यासारखी दिसतात पण ती मेलेली नाहीयेत. 4थ्या किंवा 5व्या वर्षी त्याला केळफूल येतं. अतिशय सुंदर दिसतं ते केळफूल. त्याची भाजी केली जाते आणि त्या केळफुलाला जेव्हा केळी येतात त्यावेळेला छोटी छोटी जी हिरवी केळी असते ज्याच्यात अजून बिया तयार झालेल्या नसतात अशा केळ्यांची भाजी केली जाते. केळी मोठी होतात, पिकतात, त्यावेळेला त्याच्यात खूप बिया तयार होतात, म्हणजे काळ्या काळ्या बिया असतात. ते बिया सुद्धा औषधी आहेत. केळ्यांच्या वरचा जो गर असतो हा माणसाला खाण्यासारखा असतो. हा पक्ष्यांना खूप आवडतो. त्याच्यावरती पेंटेड बॅट्स येतात आणि हा गर रोडंट्सना आवडतो. ह्याचा जो कांद असतो आतमध्ये तो सुद्धा खाल्ला जातो एका विशिष्ट स्टेजला. ह्या कौदरला केळफूल एकदाच येतं किंवा जास्तीत जास्त 2दा. ह्याच्यापासून जी खाली पडलेल्या ज्या बिया असतात ह्या शेकडो वेगवेगळी अजून त्याची पिल्लं तयार होतात. बरेच जण असं विचारत असतात की आम्ही हा निसर्गासाठी काही करू शकतो का, किंवा आम्ही जंगलामध्ये कोणची झाडं लावावी, अशी कोणची बिया फेकून दिल्या तर त्या चालतील. आंबा, पेरू, चिक्कू ही जी फळं खातो ह्यांच्या ज्या बिया असतात त्यावेळेला आपण फेकून देतो जंगलामध्ये. त्यावेळेला त्या उगवून येतात किती त्या आपल्याला कळत नाही आणि त्याच्यानंतर त्यांचं किती सर्व्हायवल आहे ते आपल्याला काहीच कळत नाही. पण आपल्याला बाकी खूप आनंद होतो की आपण काहीतरी चांगलं काम केलं. पण ते तसं नसतं. झाडं नुसती लावून होत नाही. झाडं लावा हे एक अर्धवट वाक्य झालं. झाडं लावा आणि झाडं जगवा हे पूर्ण वाक्य झालं. तर जर का तुम्हाला फक्त झाडं लावायची असतील आणि सोडून द्यायचा असेल तो विषय, तर हे कौदर हे झाड अगदी बेस्ट आहे त्याच्यासाठी. कारण ह्याच्याकडे अक्षरशः परत कधीही बघावं लागत नाही. ह्याला रॉक बनाना असं सुद्धा म्हणतात कारण हे दगडावरती, कपारीवरती, खूप उंच उंच ठिकाणी कुठे पण येतात आणि त्याचे जे केळी ज्यावेळेला त्याला येतात त्यावेळेला ते पक्ष्यांना इतकं आवडतं की ते पक्षी खाऊन असे हातात उचलून त्यांच्यात पायात उचलून केळी लांब लांब घेऊन जातात आणि सगळ्या डोंगरभर ती झाडं त्यांचा प्रसार होतो. खूप रेझिस्टंट आहे सगळ्या गोष्टीला आणि सहज नक्की जगेल ह्याचं तुम्हाला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळवून देणारी आहे.